आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालेलं आहे। अल्पशा आजाराने आमदार कर्डिले यांचं निधन झालं असल्याचं कळतंय। शिवाजीराव कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते आणि अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे। मोठी आणि दुःखद बातमी आपण पाहतोय। आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झालेलं आहे। अल्पशा आजाराने आमदार कर्डिले यांचं निधन झालं असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपाचे मातब्बर नेते होते। त्यांनी त्यांचा भाजपमध्ये मोठा दबदबा होता, तसंच जिल्ह्यामध्येही मोठा दबदबा होता। ते कधी कारखान्यात होते, त्यांच्या कुठल्या संस्था नव्हत्या, परंतु कारखाने आणि संस्थांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा नेहमी दबदबा असायचा, त्यांच्या शब्दाला मान असायचा। गेले मागच्या 5 वेळेस ते टर्मचे आमदार होते। नंतर मधल्या काळामध्ये 2099 मध्ये ते मत्स्य उद्योग मंत्री सुद्धा होते। आज ते 2 वेळा, आज सध्या जे आहे ते अहमदनगर जिल्हा बँक आहे ते महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे, ते चेअरमन होते। त्यांनी 2 वेळा ह्या बँकेचं जिल्हाध्यक्ष पद भूषवलं होतं। आज पहाटे त्यांना हृदयाचा झटका आला आणि त्यांचं निधन झालेलं आहे। त्यामुळे भाजपाच्या सहज कार्यकर्त्यांची मोठी हानी आहे, कारण मातब्बर जिल्ह्यामध्ये आपल्या कुठलीच संस्थांनी आपला दबदबा निर्माण करणं। दूध व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाला सुरुवात केली होती आणि ते दूध व्यवसाय करायचे। नंतर बुरहानगरचे ते सरपंच झाले। त्यानंतर हळूहळू त्यांनी आपला राजकारणाचा प्रवास सुरू केला। त्यानंतर पहिल्यांदा नगर नेवासा मतदारसंघ जो होता त्या मतदारसंघामध्ये ते पहिल्यांदा अपक्ष आमदार आले होते। त्यानंतर दुसऱ्यांदा ते आमदार त्या नेवासा मतदारसंघामध्ये झाले होते। त्यानंतर त्यांनी अपक्ष होते, परंतु शिवसेना भाजपने त्यांना पाठिंबा दिला होता। त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि 3 वेळेस ते आमदार झाले। त्यांचा प्रभाव सुद्धा झाला होता, परंतु तो खचून जाता त्यांनी पुन्हा एकदा उभारी घेत 2024च्या निवडणुकांमध्ये पुन्हा ते आमदार झाले होते। त्यांच्या राजकीय प्रवासाचा खूप संघर्ष त्यांनी केलेला होता। त्यांच्या राजकारणामध्ये असलेली जी कामगिरी होती ती आज वाखण्याजोगी आहे, कारण ज्या प्रकारे एखादा सर्वसामान्य माणूस, दूध व्यवसाय करणारा माणूस जेव्हा तिथपर्यंत पोहोचतो, मंत्रिपदापर्यंत पोहोचतो आणि भाजपामध्ये त्यांचं एक अटळ स्थान आहे, कारण त्यांच्या शब्दाला मोठी किंमत आहे। मधल्या काळामध्ये जेव्हा संघर्ष झाला भाजपामध्ये, त्यांनी महत्वाची आणि पुढाकारची भूमिका घेत भाजपामधला संघर्ष संपवला होता। त्यामुळं गोपीनाथ मुंडेंपासून त्यांची मैत्री होती, तर आज तागायत भाजपामध्ये अनेक दिग्गज नेत्यांची त्यांची मैत्री आहे। देवेंद्र फडणवीस त्यांची जवळची मैत्री आणि खास मैत्री आहे। भाजपाचा किंवा कुठलाही नेता येऊ, शिवाजीराव कर्डिले यांच्या घरी गेल्याशिवाय तो कधी माघारी गेला नाही अशी त्यांची ख्याती होती। त्यामुळे राजकारण्यांशी बरोबर संबंध आणि ग्रामीण भागातले नाळ आणि ग्रामीण भागाचे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याचा आजोटी किंवा त्यांचा हातखंडा होता। त्यामध्ये त्यांची जी पकड होती ग्रामीण भागावर, तशीच पकड त्यांच्या याच्यामध्ये राजकारणामध्ये सुद्धा होती। त्यामुळे राजकारणामध्ये मोठं नाव त्यांचं होतं। नगरच्या राजकारणामध्ये त्यांचं नाव कायम राहील, कारण ज्या पद्धतीने त्यांनी राजकारण केलं सर्वसामान्यांसाठी, त्यांनी इतर जे संस्थानिक होते त्यांच्याशी लढले। अनेक वेळा त्यांनी साखर कारखान्याबरोबर संघर्ष केला, साखर कारखाने असू द्या किंवा इतर ज्या मोठ्या संस्था आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी संघर्ष केला होता। त्यामुळं ही शिवाजीराव जाण्यानं मोठा मोठी हानी आहे। त्यांचा संघर्ष फार मोठा होता आणि ग्रामीण भागातल्या प्रत्येक सर्वसामान्यांशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती। अतिशय दुःखद ही बातमी आहे। साहेबराव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं दुःखद निधन झालेलं आहे। अल्पशा आजारानं आमदार कर्डिले यांचं निधन झालं असल्याचं कळतंय। शिवाजीराव कर्डिले हे राहुरी मतदारसंघाचे भाजपचे आमदार होते आणि या संदर्भात रोहित पवार यांनी देखील ट्विट करत शोक व्यक्त केलेला आहे। अल्पशा आजारानं आमदार कर्डिले यांचं निधन झालंय।